जय हिंद जय भारत मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन तुमच्यासाठी आपण एक व्हिडिओ घेऊन आलो। तत्पूर्वी ज्या मित्रांनी भारत करियर अकॅडमी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे वर्णमाला। वर्णमाला या टॉपिकवर आज आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर वर्णमाला टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर आपण काही बेसिक गोष्टी या ठिकाणी बघणार आहोत की जसं आज आपण वर्णमाला बघतो, भाषा बघतो, अक्षर बघतो, वाक्य बघतो, नंतर पॅराग्राफ बघत असतो, तर यांची निर्मिती झाली कुठून आणि कशी। तर आजचा व्हिडिओ फार मोठा होणार आहे। जर वेळ पडलं तर आम्ही वर्णमालेवर 2 किंवा 3 व्हिडिओ बनवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत, कारण की या ठिकाणी आपण वर्णमालेच्या थेअरीसोबतच आपण संपूर्ण उदाहरणांची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करणार आहोत। तर मित्रांनो, खूप जास्त वेळ वाया न घालता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करत आहोत। तर बघा, सुरुवातीला काय होतं की ज्यावेळेस जीवाश्म युग होता किंवा अश्मयुग होता, म्हणजे फार पुरातत्व विभागामध्ये खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस मानवाची उत्पत्ती झाली, आपल्याला माहितीच आहे की आपला जो पूर्वज होते तर पूर्वज हे माकड होते आणि माकडाचंच रूपांतर नंतर पुढे चालून मानवामध्ये झालेलं आहे। तर ज्यावेळेस मानव एक चांगला सिव्हिलाइज व्हायला लागला म्हणजे नगरांची रचना करून राहायला लागला किंवा ग्रुपमध्ये राहायला लागला, तर त्यावेळेस त्याने प्राण्यांना पाळायला सुरुवात केली। आता ज्यावेळेस मानवाने प्राण्यांना पाळायला सुरुवात केली तर त्यावेळेस काय व्हायचं की जेव्हा जंगलात प्राणी चरण्यासाठी ते घेऊन जात होते त्यावेळेस त्यांना काउंटिंग तर जमत नव्हते, तर ते झाडाच्या खोडावर किंवा पानावर रेषा ओढून ठेवायचे। समजा एक मोठं झाड आहे तर त्या झाडाच्या खोडावर ते रेषा ओढून ठेवायचे की किती प्राणी त्यांचे चरण्यासाठी बाहेर गेलेले आहेत असे, किंवा पानावर रेषा ओढायची। या पद्धतीचं पान असायचं तर त्या ठिकाणी ते रेषा ओढत असायचे। तर ज्यावेळेस गाई गुरं ढोरं चरून जेव्हा रिटर्न येत होते तर त्यावेळेस रिटर्न येताना जेव्हा त्यांच्या कळपामध्ये ते जायचे तेव्हा किती प्राणी रिटर्न आले त्यासाठी ते रेषा खोडायचे या पद्धतीने। मग व्हायचं काय की एखाद 2 रेषा जर खोडण्याच्या राहिल्या तर त्यांना कळून जायचं की जंगलामध्ये कुठलं तरी जनावर भटकलं आहे आपलं, किंवा त्याला कोणीतरी शिकार म्हणून वाघाने किंवा सिंहाने त्याची शिकार केलेली आहे। मग ते 2 रेषा खोडलेल्या नसायच्या, त्यांना कळायचं की आपले 2 जनावरं गायब आहेत, मग ते त्यांच्या शोधामध्ये ते जात असायचे। तर अशा प्रकारचं सिम्बॉलिक फॉर्म ते त्या ठिकाणी वापरत होते। आपण आजही ट्रॉफिकचे जे नियम बघतो तर ट्रॉफिकच्या नियमांमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी बघत असतो की त्या ठिकाणी सिम्बॉलचा काय होतो, वापर होतो। जसं फॉर एक्झाम्पल, जर अशा प्रकारचं सिम्बॉल असेल तर आपल्याला कळतं की तिथं अरुंद एक रस्ता आहे। त्यानंतर समजा अशा प्रकारचा सिम्बॉल असेल या पद्धतीचं आणि तिथं असा सिम्बॉल असेल तर दोघी साईडने जाण्यास त्या ठिकाणी मनाई आहे। कधी कधी एका साईडने जाण्यास मनाईचं असं सिम्बॉल असतं, एका साईडने खोडलेलं असतं तर एका साईडने जाण्यास मनाई आहे। कधी कधी या पद्धतीने असणार आहे, या पद्धतीचा एक भोपू या ठिकाणी असा काढलेला असतो आणि तिथं असा क्रॉस केला असतो, तिथं हॉर्न वाजवण्यास काय आहे, मनाई आहे। तर हे सिम्बॉलिक फॉर्म झाले। तर बऱ्याच गोष्टी खुणांनी किंवा सिम्बॉलिक फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला समजवण्यात होतं किंवा आपण समजत होतो, परंतु तरीसुद्धा आपल्याला भाषेची गरज त्या ठिकाणी भासायला लागली की एक भाषा असायलाच हवी। मग हळूहळू कालांतराने सिम्बॉलचं रूपांतर वर्णांनी घेतलं आणि वर्णांचं रूपांतर अक्षराने, अक्षरांचं रूपांतर शब्दाने, शब्दांचं रूपांतर वाक्याने घेतलं। तर अशा प्रकारे भाषेची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे। तर जनरली भारतामध्ये 2 प्रमुख भाषा होत्या। भारतामध्ये किती प्रमुख भाषा होत्या, 2 प्रमुख भाषा। तर भाषेचे जे गट आहेत भारतामध्ये ते प्रमुख 2 गट मानले जात होते। तर जो पहिला गट जो आहे तो आहे इंडो आर्य गट, इंडो आर्य गट, आणि जो दुसरा गट आहे तो आहे द्रविडियन। भारतामध्ये साधारणतः 74% जे लोक भाषा वापरतात ती इंडो आर्य गटातली आहे आणि 24% गटातली जी भाषा वापरली जाते ती द्रविडियन गटातली आहे। आणि 74 आणि 24 98 झाले। 2% जी भाषा आहे 2%, तर ती 2% जी भाषा आहे ती इतर गटातली भाषा बोलली जाते, इतर भाषा। जसं आता आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बघा मराठीच्या व्यतिरिक्त मालवणी बोलली जाते, आयराणी बोलली जाते, वऱ्हाडी बोलली जाते। तर विविध भाषेचे काय या ठिकाणी प्रकार आहेत।
परंतु जी मूळ जी भाषा आहे ती कोणती आहे? मराठी भाषा आहे. तर तसं इंडो आर्य 74% लोकांची भाषा आहे. द्रविडियन लोक जी भाषा बोलतात ती 24% लोक द्रविडियन लोकांची भाषा आहे आणि इतर भाषा ज्या आहेत त्या 2% आहेत. आता इंडो आर्य कोणते? तर बऱ्याच इतिहासकारांनी जे आर्य लोक आहेत, आर्य आपण म्हणतो की आपण आर्यांचे वंशज आहेत. आपण कोणाचे वंशज आहेत? आपण आर्य लोकांचे वंशज आहेत. तर बऱ्याच लोकांनी आर्य लोकांची थेरी मांडली की नेमकं आर्य आले कुठून. अगोदर काय होतं की भारतामध्ये आर्य लोकांचं जेव्हा प्रशस्त व्हायला लागलं, म्हणजे युरोपातून किंवा मध्य आशियातून जेव्हा आले, तर सुरुवातीला जग म्हणजे काय? तर जग म्हणजे 3च खंड मानलायचे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना जग माहीत नव्हतं. तर ती 3 खंडांचं जग म्हणजे कोणतं? एक युरोप, एक आशिया आणि एक आफ्रिका. हे 3च खंड लोकांना असं वाटायचं की हे जग आहे. जेव्हा सिकंदरने पूर्ण जगावर स्वारी केली किंवा चंगेज खान असेल किंवा नेपोलियन बोनापार्ट असेल किंवा हिटलर असेल, तर त्यांना म्हणजे काय होतं की मूळ जगाची जी त्यावेळेस जी व्याख्या होती, म्हणजे ज्यावेळेस सिकंदर होता, सम्राट अशोक होता, चंद्रगुप्त मौर्य होता, तर त्यावेळेस जगाची व्याख्या फक्त युरोप, आशिया आणि आफ्रिका होती. कारण की त्यांना माहीतच नव्हतं की उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे पण खंड आहेत. मग त्याच्यानंतर मग शोध लागायला लागले. इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रान्स, रशियन, हे हिटलर, बोनापार्ट वगैरे, मुसोलिनी हे जे आले, तर यांचं पण एक जगाचं राज्य करण्याची एक इच्छा जागृत झाली. परंतु यांच्यासाठी जग वेगळं होतं. तेव्हा नंतर मग उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर विविध बेटांचा शोध लागायला लागला आणि यांनी विविध भागांमध्ये पसरायला काय केली? सुरुवात केली. परंतु ज्यावेळेस आर्य लोक होते, तर आर्य लोकांसाठी जग म्हणजे हे 3च खंड मानले. तर मग एक थेरी अशी आली, मॅक्स मुलर नावाचा एक इतिहासकार आहे की ज्याची थेरी सगळ्यात बेस्ट वाटायला लागली की हीच थेरी काय आहे? ट्रू आहे. कारण की त्याने भरपूर सारे पुरावे सादर केले. तर त्यांनी असं सांगितलं की जे आर्य लोक जे आहेत, ते आर्य लोक जे आहेत ते मध्य आशियामधून आलेले आहेत. कुठून आले आहेत? मध्य आशिया. आणि मध्य आशियामधून हे जे आर्य लोक हे 3 भागांमध्ये प्रसारित झाले. तर मध्य आशियामधून काही लोक युरोपमध्ये गेले, काही लोक आशिया खंडातल्या भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया वगैरे या भागाकडे वळून मॅक्झिमम यांचा इंटरेस्ट जो आहे तो भारताकडे वळाला. भारतामध्ये फक्त उत्तर भारतापुरता हे लोक काय झाले? मर्यादित झाले. आणि काही लोक आफ्रिका खंडाकडे जे आदिवासी जमात होते त्यांच्यावर राज्य करण्यासाठी काही लोक वळाले. तर बघा, जे लोक युरोपमध्ये गेले किंवा जे लोक आशियामध्ये आले, तर मग तिथून ते तिथं स्थापित होऊन गेले, म्हणजे तिथं कायमस्वरूपी तिथं राहायला लागून गेले. मग राहायला लागून गेल्यामुळे काय झालं की तिथून जे त्यांची पिढी तयार होत गेली, तर ती आर्य वंशज म्हटली गेली. म्हणजे आर्य लोकांपासून तयार झालेली आर्यांची ती पिढी तयार झाली. आणि ते लोक जी भाषा बोलत होते, तर ती भाषा कोणती होती? इंडो आर्य गटातली भाषा होती. ते लोक जी भाषा बोलायचे ते इंडो आर्य गटातली भाषा होती. तर हे जे आर्य लोक जे होते हे उंचीने मोठे होते, 7-7.25 फूट यांची हाईट असायची, रंगाने गोरे असायचे, डोळे यांचे लाल किंवा गारोडे असायचे, नाक त्यांचं टोकदार असायचं. तर हे लोक काय होते? हे आर्यांचे वंश होते. परंतु जे मूळ भारतात राहणारे जे लोक होते, म्हणजे साऊथ इंडियामध्ये राहणारे जे लोक होते, म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू वगैरे जो दक्षिण भारत आहे, तर दक्षिण भारत हा जो आहे हा विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये येतो. तर विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये आल्यामुळे काय झालं की या ठिकाणी खूप जास्त कडक ऊन पडायचं, प्लस या ठिकाणी पूरक तसं वातावरण नव्हतं. त्याकरता इकडचे लोक थोडे ठेंगणे होते. ठेंगणे म्हणजे आज 5.5 फूट आपण ॲव्हरेज हाईट मानतो, आर्य लोकांच्या वेळेस 6 फूट ही ॲव्हरेज हाईट मानली जायची. तर इकडचे लोक जे होते, साऊथ इंडियातले लोक थोडे ठेंगणे होते, रंगाने काळे होते, जंगलात राहणारे होते. तर मग व्हायचं काय की आर्य लोक स्वतःला देव समजायचे. आर्य लोक काय करायचे? स्वतःला देव समजायचे आणि नगरात राहायचे. आर्य लोक स्वतःला देव समजायचे. हे नगर करून एक सिव्हिलायझेशन सोसायटी त्यांनी क्रिएट केली होती. आणि द्रविडियन लोक जे होते ते जंगलात राहायचे. बघा, लक्षात ठेवा, जो दक्षिण भारत आहे, जो मूळचा इथला आहे दक्षिण भारत, तर ते द्रविडियन गटातले लोक, म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू, त्याच्यानंतर केरळ, तर हे जे आहेत हे दक्षिण भारतातले लोक हे आर्य द्रविडियन गटातले लोक असायचे. हे द्रविडियन गटातले लोक असायचे. लावून घेते. आणि जे उत्तर भारतापुरता जे मर्यादित राहिले, म्हणजे मध्य आशियातून आले आणि उत्तर भारतापुरता मर्यादित राहिले, तर ते लोक जे ते कोणते झाले? ते द्रविडियन लोक झाले. आता झालं काय की हे लोक स्वतःला देव मानायचे आणि हे लोक या
काळ्या लोकांना म्हणजे द्रविडियन लोकांना, आता काळे लोक म्हणण्यापेक्षा आपण म्हणू विषुववृत्तीय राहणाऱ्या लोकांना, मग याच्यामध्ये श्रीलंकासुद्धा आपल्या भारताला काय होतं जॉईन होतं. तर मग ह्या लोकांना हे राक्षस म्हणायचे की हे राक्षस आहेत असे, कारण की हे लोक सिव्हिलाइज सोसायटीमध्ये ते राहत नव्हते, हे जंगलात राहायचे, जंगलात वाटेल ते मारून खाणार, शिकार करून खाणार. परंतु हे काय होते थोडे डेव्हलप झालेले होते. तर म्हणून नगरात राहणाऱ्या देवांची भाषा जी होती ती देवनागरी भाषा, देवनागरी भाषाची काय झाली या ठिकाणी उत्पत्ती झाली. जे नगरात राहायचे आणि जे स्वतःला देव समजायचे त्यांची भाषा म्हणजे देवनागरी भाषा. तर इंडो आर्य गटातल्या ज्या भाषा आहेत त्या देवनागरी लिपीतल्या भाषा आहेत, आणि ज्या द्रविडियन ज्या लोकांच्या भाषा आहेत त्या देवनागरी लिपीतल्या भाषा नाही आहेत. तर बघा आता इंडो आर्य लोकांची जी भाषा होती म्हणजे साधारणतः देवनागरीची भाषा होती, तर त्या किती भाषा होत्या ज्या की देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जात होत्या. तर बघा सगळ्यात जी जुनी भाषा जी मानली जाते देवनागरी लिपीतली ती होती संस्कृत. कोणती होती? संस्कृत, जी की देवनागरीमध्ये लिहिली जात होती. नंतरची जी भाषा होती ती भाषा होती हिंदी. आपण हे इंडो आर्य गटातल्या देवनागरी लिपीतल्या आपण या ठिकाणी काय बघतोय? भाषा बघतोय. नंतर जी आहे मराठी, चौथी जी आहे गुजराती, आणि पाचवी जी आहे बंगाली, आणि सहावी आहे पाली. आता ही जी पाली लिपी जी हे साधारणतः 6व्या शतकामध्ये जास्त प्रमाणात बघण्यात येत होती, परंतु ते आता सध्या वापरण्यात येत नाही. तर या ज्या 6 भाषा ज्या आहेत ह्या देवनागरी लिपीतल्या इंडो आर्य गटातील काय आहेत या भाषा आहेत. आता इंग्रजी सुद्धा देवनागरी लिपीतली भाषा आहे, पण इंग्रजी भारतामध्ये प्रचलित झाली नाही जास्त प्रमाणात त्या काळामध्ये. तर ज्या प्रचलित भाषा ज्या झाल्या त्या कोणत्या आल्या? संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पाली, आणि या भारताच्या भाषा मानल्या जातात. इंग्रजी भारताची भाषा मानली जात नाही, भले ती देवनागरी लिपीतली असेल पण ती भारताची भाषा मानली जात नाही. आणि ज्या द्रविडियन लोकांच्या ज्या मल्याळम, तेलुगू, तमिळ ज्या भाषा होत्या, कन्नड ज्या भाषा होत्या त्या कोणत्या होत्या? त्या द्रविडियन गटातल्या भाषा मानल्या जात होत्या. तर लक्षात ठेवा जे इंडो आर्य गटातले किंवा आर्यन जे लोक होते हे उत्तर भारतापुरता मर्यादित राहिले. तिथं त्यांनी सिंधू काठी, गंगाच्या काठी, ब्रह्मपुत्राच्या काठी स्वतःची एक नगरी प्रस्थापित केली. तुम्ही बघत असेल हडप्पा आणि मोहनजोदडो जे आहे सिव्हिलाइज संस्कृती ज्या मानल्या जातात हडप्पा आणि मोहनजोदडो, तर या ज्या संस्कृत्या या कोणाच्या होत्या? या आर्य लोकांच्या संस्कृत्या, ज्या नगरांची रचना करायचे, घरांची रचना करायचे आणि व्यवस्थित सिव्हिलाइज सोसायटीमध्ये ते राहत होते. आणि ज्या उत्तर भारतातले जे दक्षिण भारतातले जे लोक आहेत ते द्रविडियन गटातले. तर आपण थोडं PDF स्वरूपामध्ये सुद्धा यांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा या ठिकाणी भारतातील भाषांचे 2 गट आपण या ठिकाणी केलेले आहेत, आणि या 2 गटांमध्ये बघा इंडो युरोपीय गटातील ज्या भाषा आहेत त्या साधारणतः 74% लोक बोलतात. त्यानंतर ज्या द्रविडियन भाषा ज्या आहेत त्या 24% लोक बोलतात. यालाच आपण इंडो आर्य भाषा सुद्धा म्हटलं जातं. आता आर्यन गटातली ज्या भाषा आहेत म्हणजे ज्या देवनागरी लिपीतल्या बोलल्या जाणाऱ्या भाषा, देवांची भाषा आणि नगरात राहणाऱ्या लोकांची भाषा म्हणजे देवनागरी. तर त्याच्या देवनागरी लिपीतल्या ज्या भाषा त्या कोणत्या कोणत्या बघा? एक आहे संस्कृत आहे, दुसरी आहे हिंदी, तिसरी आहे मराठी, चौथी आहे पाली, पाचवी आहे गुजराती, 6वी आहे बंगाली. ज्या 6 भाषा मी आत्ता तुम्हाला लिहून दिल्या होत्या. आणि ज्या द्रविडियन लोकांच्या ज्या भाषा आहे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ह्या भाषा आर्य लोक बाहेरून आले आणि यांनी या भाषा इथं डेव्हलप केल्या, म्हणजे या बाहेरून आलेल्या भाषा म्हटल्या तरी चालेल, परंतु या भाषा बाहेरून आलेल्या नाहीत. या मूळ भारताच्याच भाषा होत्या, या बाहेरून नाही आल्या. म्हणून यांना अभिजात भाषा सुद्धा म्हटलं जातं. पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत की अभिजात भाषा म्हणजे काय. तर तमिळ जी आहे ती द्रविडियन गटातली भाषा आहे, तेलुगू जी आहे ती द्रविडियन गटातली भाषा आहे, मल्याळम जी आहे ती सुद्धा द्रविडियन गटातली आहे, आणि अजून कोणती आहे? कानडी आहे. तर ह्या ज्या भाषा आहेत या भाषांचे 2 गट पडले, आणि इतर ज्या भाषा बोलल्या जातात तर त्या 2% असणारे. लक्षात ठेवायचं भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या भाषा आहेत 1752 पेक्षा सुद्धा जास्त भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. 1752 पेक्षा सुद्धा जास्त. आणि 1752 मध्ये फक्त 22च भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. घटनेतली कलम 343 नुसार भारतामध्ये 22 राजभाषा आहेत. किती भाषा आहेत? 22 राजभाषा. तर पुढं आपण बघूया. बघा आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याकरता आपण शक्यतो 2 ते 3 व्हिडिओ याच्यावर बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, कारण की मग पुढे चालून आपल्याला याचे उदाहरण पण आपल्या या ठिकाणी बघायचे.
बघा या ठिकाणी जो आपला जो टॉपिक आहे पुढचा टॉपिक तो आपण बघणार आहोत इथं अभिजात भाषा. तर अभिजात भाषा पहिले मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग या ठिकाणी आपण बघूया. तर आता अभिजात भाषा म्हणजे काय. तर बघा अभिजात भाषा आत्तापर्यंत फक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये संस्कृत आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, कन्नड आहे. तर या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि मराठीला अजूनपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही आहे, परंतु आपले प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. तर रंगनाथ पठारे यांची एक समिती होती, यांच्या अध्यक्षतेच्या अंतर्गत काही सदस्यांची एक समिती होती. तर यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी अजून एक केंद्र सरकारकडे प्रयत्न चालू आहे. 2012मध्ये याची समितीची स्थापना झाली आणि मे 2013मध्ये या समितीने आपला अहवाल तिथं सादर केला. आणि हा सगळा प्रयत्न जो आहे तो आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आता अभिजात भाषा म्हणजे काय, तर बघा ज्या भाषेला 2000 पूर्वीचा इतिहास लाभलेला आहे, ज्या भाषेला 2000 पूर्वीचा इतिहास लाभलेला आहे, ज्या भाषेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कल्चर्स किंवा वेद म्हणतो ग्रंथ काव्य लिहिले गेलेले आहेत. तर ज्या भाषेला 2000 वर्षापूर्वीपेक्षा जास्त इतिहास लाभलेला आहे आणि काव्य गद्य पद्य खूप सारे गोष्टी त्या भाषेमध्ये लिहिले गेलेले आहेत, त्या भाषेला एक मोठ्या प्रकारची संस्कृती आहे, त्या भाषेमध्ये त्या काळामध्ये सुद्धा तेवढंच महत्त्व होतं ज्या आजच्या काळामध्ये आहे. आणि सलग यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नसावा. म्हणजे समजा एखादी भाषा 2000 वर्षापूर्वी वापरली जात होती, मध्ये 500-600 वर्षांचा खंड पडला, पुन्हा ती भाषा नंतर प्रचितीला लागली, पुन्हा 100 वर्षाचा खंड पडला, पुन्हा ती भाषा प्रचितीत होता, असा कुठलाही खंड पडलेला नसावा. सलग त्या भाषेला 2000 वर्षापूर्वीपासून ते आजपर्यंत सलग तेवढं महत्त्व प्राप्त असलं पाहिजे. त्या भाषेमध्ये अनेक प्रकारचे काव्य ग्रंथ लिहिले गेले पाहिजे, त्या भाषेची संस्कृती फार मोठी पाहिजे. तर जर अशी भाषा जर असेल तर अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आणि मराठीसाठी सुद्धा जो प्रयत्न सुरू होता, आता मी सांगितलं की रंगनाथ पठारे नावाची समिती गठीत करण्यात आली 2012मध्ये आणि 2013मध्ये त्यांनी अहवाल सादर केला. तर त्या अहवालामध्ये विविध पुरावे रंगनाथ पठारे समितीने सादर केले आणि सांगितलं की मराठी भाषेला सुद्धा 2000 पूर्वीचा काय इतिहास लाभलेला आहे. एक सप्तसिंधू नावाचा एक ग्रंथ आहे जो की 2000 पूर्वीचा एक ग्रंथ आहे, तो त्या ठिकाणी सापडलेला आहे, सप्तसिंधू नावाचा सप्तसिंधू. आणि हा ग्रंथ हे सिद्ध करतो की मराठीला 2000 पूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. आता होतं काय, जर एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तर तिच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून फार मोठ्या प्रमाणात निधी येत असतो, ज्या निधीचा वापर भाषेच्या संवर्धनासाठी केला जातो. मग भाषेच्या संवर्धनासाठी काय केलं जाईल, विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जे लोक काव्य गद्य पद्यामध्ये किंवा ग्रंथ लिहिण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो त्यांना प्राधान्य दिलं जातं. विविध प्रकारच्या मराठी साहित्य संमेलनं भरवले जातात. तर अशा प्रकारे भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा निधी येत असतो. तर आपण बाय डेफिनेशन आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की अभिजात भाषा म्हणजे काय असते. बघा या ठिकाणी तुम्हाला अभिजात भाषेची मी व्याख्या या ठिकाणी मी तुम्हाला वाचून सांगत आहोत. जरी तुम्हाला PDF या ठिकाणी व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नसेल तरी तुम्हाला जेव्हा मी ते व्हॉट्सअपला पाठवेल तेव्हा तुम्हाला ती जी PDF आहे ते क्लिअर दिसेल. तर बघा अभिजात भाषेची व्याख्या काय आहे की जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. आतापर्यंत 6 भाषांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे. किती भाषांना? 6 भाषांना. अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष की आम्ही कुठल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ, तर असं केंद्र सरकारने एक निष्कर्ष सांगितलेला आहे. तर ते निकष कोणते कोणते बघा. पहिला निकष आहे की भाषेची प्राचीनता, भाषा खूप जास्त प्राचीन असली पाहिजे. दुसरा निकष आहे भाषेची मौलिकता आणि सलगता. तिसरा निकष आहे भाषेची मौलिकता आणि वाङ्मय परंपरेचे स्वयंभूपण, म्हणजे त्याच्या खूप जास्त वाङ्मय त्या भाषेमध्ये रचलं गेलेलं पाहिजे. आणि चौथे निकष आहे प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते, म्हणजे प्राचीन भाषा आणि तिचं जे आधुनिक रूप आहे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडलेला नसावा. फॉर एक्झाम्पल बघा,
मराठी भाषासुद्धा प्राचीन आहे, परंतु ही भाषा पहिले पाली स्वरूपात होती, मग त्याच्यानंतर पालीच्या अगोदर खरुष्टी स्वरूपात होती, त्याच्या अगोदर ब्राह्मीच्या स्वरूपामध्ये होती, मग ब्राह्मी नंतर खरुष्टी, खरुष्टी नंतर पाली, पाली नंतर मोडी लिपी आली. बघा जुने लोकसुद्धा जे आता सध्या 70-80 वर्षाचे जे म्हातारे आहेत त्यांच्या काळात मोडी लिपी वापरली जात होती, परंतु होते या मराठीच. म्हणजे काय होतं, जुनी मराठीपासून तर आजपर्यंत आधुनिकतेची मराठी यांच्याने खंडणी पडला आणि जुन्या मराठीपासून तर नव्या मराठीपर्यंत यांच्याने काही ना काही नातं या ठिकाणी प्रस्थापित होतं आहे. तर अशा प्रकारचे जर हे 4 निकष जर सामील होत असतील तर अशा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असतो. तर त्या 6 कोणत्या अभिजात भाषा त्या ठिकाणी मी तर या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. तर पहिली अभिजात भाषा जी आहे ती आहे तमिळ, दुसरी अभिजात भाषा जी आहे ती आहे संस्कृत, तिसरी अभिजात भाषा जी आहे ती आहे कन्नड, चौथी अभिजात भाषा जी आहे ती आहे तेलुगू, 5वी अभिजात भाषा जी आहे ते मल्याळम आणि 6वी अभिजात भाषा जी आहे ती उडिया. परत वाटलेच या ठिकाणी लिहून देतो, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी नोट्समध्ये क्लिअर दिसत नसेल तर पहिली भाषा कोणती घेतली आपण, तमिळ. दुसरी भाषा आपण कोणती घेतलेली आहे, संस्कृत. बघा अभिजात भाषा ज्यांना 2000 पूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. तिसरी भाषा जी घेतलेली आहे ती आहे कन्नड. कोणती घेतली आहे, कन्नड. चौथी भाषा जी आहे बघा तेलुगू. 5वी भाषा जी आहे बघा, 5वी भाषा आहे मल्याळम. आणि 6वी भाषा जी आहे ती आहे कोणती आहे, ती आहे उडिया. कोणती आहे, उडिया. तर अशा 6 भाषांना काय झालेलं आहे, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत की मराठीसाठी काय प्रयत्न सुरू आहेत अभिजात भाषेचे. तर बघा या ठिकाणी आपण इथं पुढं दिलेलं आहे बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. अभिजात मराठी भाषा समिती जी आहे, अभिजात भाषेची मराठी समिती जी स्थापित करण्यात आली होती, ती अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. याची जी स्थापना आहे ती 10 जानेवारी 2012ला याची स्थापना झाली आणि याचा जो अहवाल सादर केला तो मे 2013 मध्ये सादर करण्यात आला. अहवाल कधी सादर झाला, मे 2013 मध्ये सादर झाला. तर पुढचा टॉपिक आपण आता या ठिकाणी बघूया. भाषेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत की ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. तर बघा पहिली भाषेची जी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती बघा की संस्कृत आणि तमिळ भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत. कोणत्या, संस्कृत आणि तमिळ सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात भारतातल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कलम 343 नुसार हिंदी आणि इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला असा कोणी प्रश्न विचारला की भारताची राष्ट्रभाषा कोणती, तर भारताला राष्ट्रभाषा प्राप्त नाही. एकही राष्ट्रभाषा नाही भारताला. सगळ्या राजभाषा आहे. हिंदीसुद्धा राजभाषा आहे. जसं मराठी राजभाषा आहे, गुजराती राजभाषा आहे, बंगाली राजभाषा आहे, बोडो राजभाषा आहे, डोगरी राजभाषा आहे, काश्मीरी आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, संस्कृत आहे, उर्दू आहे. तर ह्या जशा राजभाषा आहेत तशीच एक साधी आणि सोपी हिंदीसुद्धा काय आहे, राजभाषा आहे. ती राष्ट्रभाषा नाही. लक्षामध्ये. तर त्यांनी काय सांगितलं की त्या काळात काय होतं की अशा कोणती भाषा की जी सगळे भारतातले लोक बोलू शकतात, तर 2 भाषा प्राधान्य आल्या. तर एक होती हिंदी जी संपूर्ण भारतात बोलली जात होती कुठं ना कुठं, आणि दुसरी होती इंग्रजी की जी जगामध्ये बोलली जात होती. जी कुठं बोलली जात होती, जगामध्ये. इंटरनॅशनल लँग्वेज आपण त्याला म्हणतो. तर मग ज्या संघराज्याच्या ज्या व्यवहाराच्या ज्या भाषा आहेत, ज्या लोकसभा किंवा राज्यसभा आहे म्हणजे संसदमध्ये किंवा विधानमंडळामध्ये विधान परिषद आहे, विधानसभा आहे, तर या ठिकाणी संघराज्याच्या ज्या व्यवहाराच्या ज्या भाषा आहेत त्या कोणत्या मानल्या गेल्या, हिंदी आणि इंग्रजी. की जे पण व्यवहार होतील, जे पण कागदोपत्री व्यवहार होतील ते कोणत्या भाषेत होतील, हिंदी आणि इंग्रजीमध्ये होतील. आणि अजून एक गोष्ट सांगण्यात आली की हे तर झाले केंद्राचे व्यवहार. जर राज्याचे व्यवहार करत असेल तर राज्याला सुद्धा कंपल्सरी हिंदी आणि इंग्रजी आहे आणि संबंधित राज्याची भाषा म्हणजे 3 भाषा. जसं महाराष्ट्रामध्ये जर व्यवहार करायचा आपल्या विधानमंडळामध्ये कुठले कागदोपत्री डॉक्युमेंट सादर करायचे तर ती 3 भाषांना आपण सादर करू शकतो, एक तर हिंदी किंवा इंग्रजी किंवा मराठी. तर जर बंगालचे विधान परिषद विधानसभेसाठी, आता बंगालचं विधान परिषद नाही विधानसभा आहे, तर त्या ठिकाणी कोणती भाषा मानल्या जातील, एक तर इंग्रजी, हिंदी आणि बंगाली. मग त्या राज्यांची भाषासुद्धा त्या ठिकाणी व्यवहाराची भाषा मानली जाईल. परंतु केंद्रासाठी फक्त कोणती भाषा मानली जाईल, फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्रजी. आता झालं काय की ज्यावेळेस संविधान तयार होतं त्यावेळेस संविधान तयार होत असताना
असा प्रश्न निर्माण झाला की हिंदीला राष्ट्रभाषा दर्जा द्यायचा का नाही. मग त्यासाठी काय करण्यात आलं, एक मतदान घेण्यात आलं. काय घेण्यात आलं, मतदान घेण्यात आलं. तर मतदान काय झालं की 52% लोकांनी सांगितलं, 52% लोकांनी सांगितलं की हिंदी आपली राष्ट्रभाषा असावी. हिंदी आपली राष्ट्रभाषा असावी. आणि 48% लोकांनी सांगितलं की हिंदी आपली राष्ट्रभाषा नसावी. मग हिंदीवाल्यांचा इथं विजय झाला, परंतु काय असतात, काही निर्णय जे असतात ते बहुमताने सिद्ध झाले पाहिजे. किती मताने, बहुमताने. बहुमत म्हणजे 2/3. एकूण मतांच्या 2/3 जर मत भेटत असेल, म्हणजे साधारणतः 66.66% जर मत होत असेल तर याला आपण काय म्हणतो, बहुमत म्हणतो. म्हणजे बहुमत याकरता कारण की काही निर्णय फार सेन्सिटिव्ह असतात. तिथं साधारण निर्णयाने बघा, जिथं अटीतटी होते तिथं कमी जास्त होऊ शकतं, पण जिथं बहुमत असतं तिथं कमी जास्त होणार नाही. तर त्या काळात हिंदीला राष्ट्रभाषाचा दर्जा द्यावा असं बहुमत प्राप्त झालं नाही, म्हणून हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. तर जसं इतर राज्यांमध्ये इतर राजभाषा असतात, मराठी, गुजराती, बंगाली, तशी हिंदीसुद्धा काही राज्यांची काय आहे, राजभाषा मानली जाते. पण ही गोष्ट नक्की सांगण्यात आली की जरी हिंदीला आज राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झाला तरीसुद्धा संघराज्याची भाषा म्हणून कोणती वापरली जाईल, हिंदी वापरली जाईल. कारण की जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेले तर साऊथ इंडियन लोकांना हिंदी बिलकुलसुद्धा बोलता येत नाही, म्हणून या लोकांनी त्या हिंदीला राष्ट्रभाषा दर्जासाठी काय केला होता, विरोध केला होता. लक्षामध्ये. तर मग पुढची महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा पुढची महत्त्वाची गोष्ट, तर 22 प्रादेशिक भाषांना राजकीय भाषेचा दर्जा प्राप्त आहे. किती भाषांना, 22 प्रादेशिक भाषांना. तर त्या 22 प्रादेशिक भाषा कोणत्या त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, तर आपण अल्फाबेटिकल यांना आपण या ठिकाणी अरेंज केले. त्या 22 प्रादेशिक भाषा मी या ठिकाणी वाचून दाखवतो. बघा, तर पहिली जी भाषा आहे ती आहे आसामी, दुसरी बंगाली, त्यानंतर बोडो जी आहे ती साधारणतः तुम्हाला अरुणाचल प्रदेश किंवा आसाम, मेघालयची जी बाँड्रीची चायना बॉर्डर जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही बोडो भाषा काय आहे ती वापरण्यात येते. जनरली बोडो लोकांचा त्या ठिकाणी जसं आपल्याकडे नक्सली लोक असतात तसं त्या ठिकाणी बोडो लोक स्वातंत्र्याचा नारा देत असतात. यांना भारतापासून काय व्हायचं आहे, स्वतंत्र व्हायचं आहे. यांना हत्यारं वगैरे कोण पुरवतं, चायनाकडून यांना हत्यारं येतात आणि हे लोक स्वातंत्र्याचा नारा देत. तुम्हाला माहीत असेल अरुणाचल प्रदेशला चीन आपला भाग मानतो, त्याला अक्साई चीन म्हणतात. काय म्हणतात ते, अक्साई चीन. तर त्या भागामध्ये बोडो जमात जास्त प्रमाणात बघायला मिळते. त्यानंतर आहे डोगरी जी भाषा आहे हिमाचल प्रदेशच्या बऱ्याच साऱ्या भागांमध्ये डोगरी भाषा वापरली जाते. त्यानंतर गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी आपल्या कोकणमध्ये वापरली जाते. मैथिली जी भाषा आहे ती यूपी आणि बिहारच्या बाँड्रीवर जी भाषा आहे ती मैथिली भाषा त्या ठिकाणी वापरली जाते मॅक्झिमम प्रमाणामध्ये. मैथिली भाषेचं काव्यसंग्रह फार मोठा आहे. मैथिली भाषेमध्ये अनेक सारे काव्यसंग्रह लिहिले गेलेले आहेत. त्यानंतर आहे मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी माहिती तुम्हाला. सिंध प्रांतामध्ये हा जो पंजाबचं जेव्हा विभाजन झालं तर सिंध प्रांत पहिले भारताचा भाग होता, नंतर तो आता कुठे गेला, तो पाकिस्तानचा भाग गेला. म्हणजे हा जो सिंध प्रांत जो आहे तो भारत पाकिस्तानच्या बाँड्रीवर, परंतु जास्त प्रमाणामध्ये कुठं आहे तो पूर्णतः पाकिस्तानमध्ये आहे. जसं पंजाब अर्धा वाटला गेला आहे, जसं आपल्याकडे एक पंजाब राज्य आहे तसं पाकिस्तानमध्ये सुद्धा एक पंजाब राज्य आहे. आणि जो सिंध प्रांत होता तो कोणाच्या वाट्यावर गेला, तो गेला पाकिस्तानच्या वाट्यावर. त्यानंतर संताली, तमिळ, तेलुगू आणि उर्दू, तर अशा 22 भाषांना काय करण्यात आलं आहे, राजभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत. महत्त्वाची गोष्ट पुढची, तर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे बघा, मराठी भाषेचा जो विकास आहे तो मराठी भाषेचा विकास जो आहे तो संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झालेला आहे. कोणत्या भाषांपासून, संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून. जर तुम्हाला असा प्रश्न आला की मराठी भाषेचा जो विकास आहे तो कोणत्या भाषांपासून झालेला आहे, तर मराठी भाषांचा विकास जो आहे तो संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झालेला आहे. जसं मोडी लिपी आहे, खरुष्टी लिपी आहे, तसं मराठीला अनेक नावं होते. जसं देशी होती, महाराठी होती, मराठी होती. तसं काही काळ मराठी भाषेला प्राकृत भाषा म्हटलं जायचं.
तर मूळ संस्कृत आणि प्राकृतपासून जो आहे तो मराठी भाषेचा विकास झालेला आहे. आणि बघा कुठल्याही भाषेचा विकास अजून कधी होत चालतो बघा, जे तुम्ही उदारी पण दाखवतात ना की आम्ही खूप उदार आहोत, म्हणजे दुसऱ्या भाषेच्या शब्दांना सुद्धा तुम्ही सामील करून घेतात. तर मराठी भाषेमध्ये उर्दू, फारसी, अरबी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत असे बरेच शब्द काय झाले मराठीमध्ये आले. मराठीने काय केलं, त्यांना सामावून घेतलं. बघा जेव्हा एखादी भाषा सांगते की मी शुद्ध राहणार, मी बाकीच्यांना माझ्यामध्ये सामावू देणार नाही, मी शुद्ध राहणार, तर जी भाषा शुद्ध राहण्याचा प्रयत्न करते ती भाषा नष्ट होऊन जाते. कारण की लोकांना कालांतराने ती काय लागते, ती कठीण वाटायला लागते. जसं आपण दुधाच्या दुकानावर गेलो आणि तिथं सांगितलं 1 लिटर दुग्ध द्या, तर ते कन्फ्युजन हे दुग्ध काय, किंवा आपण बाजारात घ्यायला गेलो आणि सांगितलं 2 किलो आंब्र द्या, नंतर कर्ण, भुजा, बाहू हे शब्द आपल्याच वापरायला काय होतात, जड वाटायला लागतात. तर भाषेने काय केलं, स्वतःला कन्वर्ट करायला सुरुवात केली आणि बरेच सारे गोष्टी ज्या आहेत त्या बाकी भाषांच्या सुद्धा आपल्यामध्ये काय करून घेतल्या, सामावून घेतल्या. जसं आपण म्हणतो गैरहजर आहे किंवा गैरकायदा आहे, तर ह्याच्या भाषा हे जे शब्द हे आपल्यातून नाही आलेले आहेत. तर गुजराती, तमिळ, अरबी, फारसी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषांमधून हे शब्द काय गेले, मराठी भाषेमध्ये येत गेले आणि मराठी भाषा काय होत गेली, अधिक संपन्न होत गेली. तर मराठी भाषेमध्ये बघा, मराठी भाषेमध्ये गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी अशा विविध प्रकारच्या भाषांनी मराठी भाषेला काय केलं आहे, अधिक संपन्न केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी भाषेबद्दल थोडी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा अजून वर्णमालेला आपण सुरुवात केलेली नाही, वर्णमालेला अजून आपण सुरुवात केलेली नाही आहे. तर बघा भाषा काय असते, तर दोन्ही भाषेचे मूलभूत घटक असतात. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय आहे, भाषा आहे. तर तुम्हाला वाक्याच्या स्वरूपात कधी कधी असे प्रश्न विचारले जातात. तर बघा बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा जो ब्रिज आहे, जो पूल आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो भाषा म्हणतो. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलली जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देण्यात आलेली आहे. बघा भाषा काही ठराविक कालानंतर 5 वर्षांतर 10 वर्षांतर भाषेमध्ये जे शब्द आहेत ते थोडे बदललेले दिसतात. जे जुन्या काळात शब्द वापरले जात होते ते आता नव्या काळात वापरले जात नाही, किंवा ते शब्द काय होत चालले, ते शब्द लुप्त होत चाललेले, ते शब्द काय होत चालले, लुप्त होत चाललेले. प्लस भाषा दर 30 किलोमीटरला भाषेमध्ये थोडं विभिन्नता आढळते. तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर 30 किलोमीटर गेले तर तिथं त्यांच्या थोड्या भाषेमध्ये काय असणार, तुम्हाला विभिन्नता आढळेल. म्हणजे जी भाषा आहे ना ही कालावधीनुसार आणि जागेनुसार पाहिजे त्या भागामध्ये काय ते मोड घेते, वळण घेते. जसं नदीला जिकडे मार्ग भेटेल ते तिकडे वाहत जाते. जिथं दगडांमधून, नद्यांमधून, दगडांमधून, डोंगरावरून, पहाडावरून सगळ्या ठिकाणी ती काय होत असते, ती वाहत असते. तर म्हणून भाषा ही सुद्धा स्वतःला वाहू देते, कालावधीनुसार आणि प्रदेशानुसार ती स्वतःला बदलून घेते. म्हणून भाषेला काय झालं, नदीच्या प्रवाहाची उपमा देण्यात आलेली आहे. पुढे बघा भाषेचे कौशल्य साधन काय आहे, तर ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या 5 कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून आहे. किती कौशल्याने, 5. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन या 5 कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून आहे. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. भाषेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, एक तर भाषण म्हणजे बोलणे ती सुद्धा भाषा आहे, आणि लेखन म्हणजे लिहिणे ती सुद्धा काय आहे, भाषा आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्मविष्काराचे माध्यम आहे. म्हणजे भाषा म्हणजे फक्त बोलायला लिहायला नाही, तर साहित्य क्षेत्रामध्ये ती एक आत्मविष्कार करत असते. त्याच्यामध्ये बरेच सारे काव्य, गद्य, पद्य रचले जात असतात. तर अशी सुद्धा भाषा त्याचं साधन आहे. तर भाषेचे जे स्वरूप आहे ते भाषेचे स्वरूप बघा किती प्रकारात आहे भाषेचे स्वरूप. तर भाषेचे स्वरूप 3 प्रकारामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर बघा भाषेचे स्वरूप 3 प्रकारामध्ये. तर पहिले आहे मातृभाषा. तर मातृभाषा म्हणजे कोणती भाषा, तर मातृभाषा म्हणजे जी भाषा तुम्ही घरात बोलतात, जी भाषा तुम्ही काय कुठं बोलतात, जी भाषा तुम्ही घरात बोलतात, तर त्या भाषेला काय म्हटलं जातं, त्या भाषेला मातृभाषा असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं जे आहे ते बोली भाषा. दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी जी तुम्ही भाषा वापरतात,
बघा काय होतं की बऱ्याच भागांमध्ये जसं आता एक कुटुंब आहे, ते कुटुंब घरामध्ये काय बोलतं, ते कुटुंब घरामध्ये आयरनी बोलतं, परंतु बाहेर आल्यावर आयरनी भाषा बाकीच्यांना समजत नाही, तेव्हा तो ऑटोमॅटिक बाहेर आल्यावर त्याच्या मित्रांसोबत किंवा बाहेर तो नाशिकला म्हणजे खानदेश म्हणतो जर नाशिकला आला तर तो काय करतो, ऑटोमॅटिक मराठी बोलायला सुरुवात करून देतो. तर तो व्यक्ती दैनंदिन जीवनामध्ये संपर्कासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरतो तिला काय म्हटलं जातं, बोली भाषा म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे प्रमाण भाषा, ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला तो ती भाषा काय असते, प्रमाण भाषा असते. बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतोय, ज्या पद्धतीने मी तुम्हाला काही व्याख्या एक्सप्लेन करतोय, जर मला तुम्हाला नोट्स द्यायची असेल तर मला प्रॉपर भाषेत लिहून द्यावं लागेल. जर मला एखादी कंप्लेंट करायची, जर मला तोंडी कंप्लेंट करायची तर मी तिथे जाऊन काहीही बोलू शकतो, परंतु जर मला त्यांनी सांगितलं की अर्ज लिहून आणा तर ती मला प्रॉपर पद्धतीने ती भाषा, त्याचं नियमान्वये ती भाषा काय करावं लागेल, मला ती लिहून आणावं लागेल. तर बघा प्रमाण भाषा म्हणजे काय की ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा काय म्हणली जाते, ती भाषेला आपण काय म्हणत असतो, प्रमाण भाषा असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. बघा पुन्हा भाषेचे दोन गटांमध्ये, जसं आपण इंडो आर्य गट आणि द्रविडियन गटांमध्ये विभाजन केलं तसं वेगळ्या पद्धतीवर भाषेचे अजून दोन गटांमध्ये विभाजन केले जाते. तर ते दोन गट कोणते बघा, ते दोन गट आहे, एक आहे स्वाभाविक गट, त्यालाच आपण म्हणतो नैसर्गिक, स्वाभाविक किंवा काय असतं नैसर्गिक, आणि जो दुसरा आहे तो कृत्रिम आणि सांकेतिक. तर दोघांमध्ये काय फरक आहे बघा, लक्ष द्या, याच्यावर प्रश्न विचारला तो. तर स्वाभाविक किंवा नैसर्गिक जी भाषा आहे तिला पुरावा नसतो, तिला काय नसतो, पुरावा नसतो. का नसतो, कारण की स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय तर बोलणे. जसं मी एखाद्या व्यक्तीला काहीतरी बोललो आणि नंतर मी त्याला म्हणलं मी असं बोललोच नाही, त्याचा काही पुरावा आहे का, नाही. तर ही स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा, तिचा काही पुरावा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हावभाव, आपण एखाद्या विद्यार्थ्याला असं करतो किंवा एखाद्याला असं करतो किंवा मी एखाद्याला एकदम रागाने बघतो, तर ही झाली हावभाव, हिचा काही पुरावा आहे का, की सरांनी काय एक्सप्रेशन दिलं होतं, सरांनी काय ॲक्शन केली ती, हिचा पुरावा नाही आहे. तिसरी गोष्ट पशुपक्ष्यांचे आवाज, जेव्हा चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, कुत्रा भावभाव करतो, मांजर म्यावम्याव करते, तर जो आवाज आहे याचा पुरावा असतो का, कुठे लिखित स्वरूपात आहे का, तर नाही, याचा पुरावा कुठंही नाही. तर पशुपक्ष्यांचे आवाजसुद्धा काय आहेत, एक स्वाभाविक आणि एक नॅचरल भाषा आहे. काय आहे ती, नॅचरल. त्याच्यानंतर नाटक, जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादी नाटक चालतं तर नाटक झाल्यानंतर आपण त्याला काही कुठं बघू शकत नाही, नाटक होऊन गेलं, स्टेजवरती होऊन गेलं, तर यांचा कुठेही पुरावा नसतो. परंतु जे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा आहे जिचा आपल्याला पुरावा बघायला मिळतो, का पुरावा बघायला मिळतो, जो आपण टंकलेखन करतो, एखादी गोष्ट आपण टाईप करून घेतली तर ते कागदावर होऊन गेली टाईप, आता ती वर्ष जरी झाला तरी त्या कागदावर तो तसाच टाईप आपल्याला ते बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे लिखाण, मी जे एखादी नोट्स लिहून ठेवली आहे ती मिटवता येईल का, नाही, तो झाला तुमचा पुरावा. तिसरी गोष्ट आहे अक्षरे, चिन्हे, जर मी एखादी चिन्ह असं काढलेलं आहे बघा, एखादी चिन्ह या पद्धतीचं असं चिन्ह आहे, ब्रेकरचं चिन्ह, तर तो पण काय झाला, एक तो पुरावा झाला. त्याच्यानंतर ध्वनिमुद्रण, जे मी बोलतोय ते जर कोणी मुद्रित करून घेतलं म्हणजे टायपिंग करून घेतलं, तो पण काय होऊन गेला, एक पुरावा होऊन गेला. तर भाषेचे सुद्धा दोन गटात विभाजन अजून एक प्रकारे केला तर एक आहे स्वाभाविक नैसर्गिक भाषा जिचा पुरावा नसतो, आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ज्याचा पुरावा असतो. नैसर्गिक भाषेचा पुरावा याकरता नसतो कारण की ती एक बोलली जाणारी भाषा आहे, आणि बोलणं हे आपण पुराव्याच्या स्वरूपात लिहिलं नाही. समजा मी इथून एक ग्लास खाली सोडला तर ग्लासचा आवाज आला, टन 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 आवाज आला, जो आवाज होऊन गेला तो होऊन गेला. आता मला जर कोणी विचारलं का रे आवाज कसा झाला होता, तर मी सेम टू सेम आवाज सांगू शकतो का, नाही सांगू शकत. किंवा मी ग्लासला पुन्हा डबल पाडलं तर जसा पहिला आवाज आला होता तसाच आवाज येतील का, नाही. तर याचा अर्थ काय झाला की ह्या आवाजाचा काय झालं, पुरावा झाला नाही. परंतु जर मला कोणी सांगितलं कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचा पुरावा दाखवा, समजा मी एखादी तुम्हाला पेपर काढून ठेवले होता आणि मला कोणी आलं 10 दिवसांतर, सर तुम्ही कोणता पेपर काढला होता, तर मी तो पुरावा दाखवू शकतो की मी हा पेपर काढलेला होता, कारण की ती कृत्रिम आणि सांकेतिक स्वरूपात मी काय केली, तिला लिहून ठेवली. तर असं सुद्धा भाषेचे काय करतात, दोन प्रकारांमध्ये काय पडतात, तिथं प्रकार पडत असतात. आता बघा मराठी भाषा जी आहे ती संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून तयार झालेली आहे, आणि आता भाषा हा जो शब्द आहे हा संस्कृतमधील भाष शब्दापासून तयार झालेला आहे. कोणत्या शब्दापासून, भाष शब्दापासून. संस्कृतमध्ये मूळ धातू जो होता तो भाष होता, आणि त्या भाषपासून काय झाला, मूळ शब्द तयार झाला. लक्षात ठेवायचं
बघा इथं काय म्हटलंय, भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून तयार झाला आहे. धातू म्हणजे काय, तर धातू म्हणजे मूळ शब्द. धातू म्हणजे काय, मूळ शब्द. फॉर एक्झाम्पल रड हा मूळ धातू आहे. रड हा काय मूळ धातू आहे. त्याच्यापासून काय काय तयार होऊ शकतो, तर रडणे, रडला, रडणारा, रडताना. तर मी जर असं विचारलं की या शब्दांचा मूळ धातू कोण आहे, त्या सगळ्या शब्दांचा मूळ धातू कोण आहे, रड. मी जर म्हटलं धाव, बरोबर, त्याच्यापासून काय तयार झालं, धावला, धावणारा, धावतो, धावेल. तर हे सगळे नंतर आलेले शब्द, परंतु मूळ धातू काय आहे, तर मूळ धातू आहे धाव. तसं संस्कृतमधला मूळ धातू काय होता, मूळ धातू होता भाष, आणि भाषपासून काय तयार झाला, भाषा तयार झालं. अजून सुद्धा असे संस्कृतमधल्या मूळ धातूपासून तयार झालेले शब्द ते आपल्याला पुढे बघायचे आहेत. तर बघा लिपी. आता लिपी म्हणजे काय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. लिपी, तर लिपी म्हणजे लिंपणे. लिपी म्हणजे काय, लिंपणे. लिंपणे या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात, लिपी म्हणतात. ज्या खुणांनी आपण काय करत असतो, लेखन करत असतो, त्याला काय म्हटलं तर लिपी म्हटलं तर. बघा मराठी भाषेची लिपी कोणती आहे, तर मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी, जी की डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बघा मला देवनागरी लिपी मी ह्या साईडवरून इकडे इकडे असं काय करत चालतो, लिहित चालतो. तर देवनागरी लिपी जी आहे मराठी, तर ती कुठून होते, डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आणि जी उर्दू जी आहे ती उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, उर्दू भाषा जी आहे ती. नंतर मराठी भाषेला प्राकृत, महाराठी, देशी मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. म्हणजे मराठी भाषेला काही काळा अगोदर प्राकृत म्हटलं जायचं, त्याच्यानंतर तिला महाराठी म्हटलं गेलं, त्याच्यानंतर तिला देशी म्हटलं गेलं, त्याच्यानंतर काय घेतलं गेलं, मराठी म्हटलं गेलं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठी भाषेचा जो विकास आहे तो कुठून झाला आहे, प्राकृत आणि संस्कृत. तर या दोन ठिकाणाहून काय झालं आहे, मराठी भाषेचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. लक्षात नाही. मराठी भाषेमध्ये गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या भाषांची देवनागरी लिपी आहे, तर गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषांची सुद्धा लिपी काय आहे, देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले. लिपीच्या शोधाने काय झाले, लेखन शक्य झाले. तर बघा तुम्हाला बऱ्याच वेळेस गाळलेल्या जागा विचारल्या जातील की लिपीच्या शोधाने टिंब शक्य झाले, तर तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे काय झाले, लेखन शब्द झाले. लिपी म्हणजे काय, लिपी म्हणजे लिहिणे. लिपी म्हणजे काय, लिहिणे. लिप या शब्दापासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे. लक्षामध्ये. तर बघा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये काही संस्कृतमध्ये जे मूळ संस्कृत धातू जे होते त्याच्यापासून जे मराठीमध्ये शब्द तयार झाले तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर पहिला शब्द जो आहे तो बघा भाष. तर भाषपासून काय तयार झालं, भाषा. लिपपासून काय तयार झालं, लिंपणे. लिखपासून काय झाले, लिखाण. तर असे शब्द तयार झाले, त्या गोष्टी लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न विचारले गेले, बऱ्याच वेळेस विचारले गेलेले. म्हणजे एक मार्क तुमच्या ठिकाणी काय होत आहे, कलेक्ट होत आहेत. आता बऱ्याच लिप्या ज्या होत्या त्या पुरातत्व काळापासून होत्या. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत ब्राह्मी लिपी. पहिली कोणती आहे, ब्राह्मी लिपी. बघा सगळ्या भाषांची जी जननी आहे, सगळ्या भाषांची जननी, हिला काय म्हटलं जातं, हिला म्हटलं जातं ब्राह्मी लिपी म्हटलं जातं. आणि हिच्याबाबत अशी एक व्याख्याता आहे की ब्राह्मी लिपी जी आहे साक्षात ब्रह्ममध्ये आणलेली आहे. परंतु याच्यामध्ये विद्वानांमध्ये मतभेद आढळतात. काय आढळतात, मतभेद. जर असा तुम्हाला प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या लिपीबाबत मतभेद आहेत विद्वानांमध्ये, तर कोणती ती, ब्राह्मी लिपीबद्दल. लक्षामध्ये. परंतु सगळ्या भाषांची जी जननी आहे, आई आहे सगळ्या भाषांची, तर ती कोण आहे, ती ब्राह्मी लिपी आहे. नंतर खरोष्ठी लिपी. कोणती, खरोष्ठी लिपी. दुसरं तर ही लिपी गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. कोणती लिपी, गांधारी लिपी. या लिपीचा उपयोग जो 3ऱ्या शतकामध्ये प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. तर खरोष्ठी लिपीला गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि हिचा उपयोग साधारणतः कोणत्या शतकात झाला, तर 3ऱ्या शतकामध्ये हिचा उपयोग करण्यात आला. कुशाण काळात या भारतात लिपीचा प्रामुख्याने उपयोग झाला. जो कुशाण काळ होता, जसं होतं, नंतर यादव होते,
चोळ होते. तर हे जे असे काळ होऊन गेलं चंद्रगुप्त मौर्य वगैरे, तसं तिसरा शतकाचा जो काळ त्याला काय म्हटलं तर कुशाण काळ म्हटला. तर त्या काळामध्ये या खरुष्टी लिपीचा म्हणजे गांधारी लिपीचा जास्त प्रमाणात काय केला तो वापर केला. तो बौद्ध उल्लेखांमध्ये सुद्धा खरुष्टी लिपीचा जो उल्लेख आहे तो प्रामुख्याने करण्यात आलेला आहे. बौद्ध बघा, तुम्ही जर आजही पांडवलेणी या ठिकाणी जर गेले तर पांडवलेणी या ठिकाणी आपण मागे एकदा ट्रिप नेली होती. तर त्यावेळेस आपल्याला विजय निकम सरांनी आपल्याला ते जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल त्या ठिकाणी रीड करून आपल्याला दाखवले होते. तर ती लिपीसुद्धा कोणती आहे, ती खरुष्टी लिपीचाच एक भाग आहे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर जी पुढची लिपी जी आहे ती देवनागरी लिपी. कोणती आहे, देवनागरी. बघा, पहिली आपण कोणती बघितली, ब्राह्मी लिपी, सगळ्यात जुनी लिपी, साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली लिपी. दुसरी बघितली आपण खरुष्टी लिपी, जिला आपण म्हणतो गांधारी लिपी सुद्धा म्हणतात. 3ऱ्या शतकात वापरण्यात गेली आणि हा कुशाण काळातील लिपी वापरली गेली. त्याच्यानंतरची कोणती लिपी आपण बघितली होती, त्याच्यानंतरची आपण बघितली होती कोणती, खरुष्टी. नंतर आता आपण बघतोय देवनागरी लिपी. तर बघा, देवनागरी लिपी कोणती आहे, तर आर्य लोकांची जी लिपी आहे. कोणती, आर्य लोकांची लिपी. तर आर्य लोकांची लिपी, आर्य स्वतःला देव समजत होते आणि ते नगरात राहायचे आणि त्यांच्याद्वारे लिहिली गेलेली लिपी कोणती असणार आहे, देवनागरी लिपी. हिलाच आपण म्हणतो बाळबोध लिपी. देवनागरी लिपीला काय म्हणतो आपण, बाळबोध. देवनागरी किंवा त्याला आपण म्हणतो बाळबोध. हे नावं लक्षात ठेवायचे. जसं खरुष्टी लिपी, खरुष्टी लिपीला काय म्हटलेलं आहे, गांधार लिपी सुद्धा म्हटलेलं आहे. लक्षामध्ये. तसं देवनागरीला कोणतं म्हटलंय, बाळबोध लिपी असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता प्रत्येक ध्वनीला याच्यामध्ये स्वतंत्र चिन्ह देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक ध्वनीला काय करण्यात आलेलं आहे, स्वतंत्र चिन्ह देण्यात आलेले आहे. म्हणून सगळ्यात जी चांगली लिपी जी मानली गेली किंवा जी प्रमाणबद्ध लिपी मानली गेली ती कोणती मानली गेली, देवनागरी लिपी मानली गेली. आलं लक्षामध्ये. म्हणून देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपीसुद्धा म्हटलं जातं. देवनागरी लिपीला काय म्हटलं जातं, परिपूर्ण लिपीसुद्धा म्हटलं जातं. आता बघा, पुढचं जो आहे तो आहे मोडी लिपी. कोणती आहे, मोडी लिपी. तर मराठीमध्ये देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती. म्हणजे मोडी लिपी आणि देवनागरी लिपी हे एकच आहे किंवा तिलाच आपण मराठी म्हणतो. परंतु इथून जर आपण 60 ते 70 वर्षापूर्वी जर गेलो किंवा जे आपले जुने आजी बाबा असतील तर त्या लोकांना अजूनही मोडी लिपीतले पत्रलेखन वगैरे काही असेल तर ते त्यांना वाचता येतात. आपल्याला सुद्धा वाचता येईल, पण आपल्याला थोडं वाचताना काय होईल, त्रास होईल. ते जसं सुस्पष्टपणे ते वाचू शकतात तसं आपण नाही वाचू शकत. तर काही काळ देवनागरी लिपीला मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, खाली मोडत होती तिला. तर त्याला काय म्हटलं गेलं, मोडी लिपी असं म्हटलं गेलं. परंतु ती लिपी नंतर प्रचलित राहिली नाही. नंतर ती लिपी काय झाली, संपुष्टात आली. आता आपण या ठिकाणी ॲक्च्युली आपल्या वर्णमालेला काय करतो आहोत, तर आपण आपल्या वर्णमालेला सुरुवात करतो आहोत. तर यामध्ये आपण जो सुरुवात पहिले आपण जे बघत आहोत ते आपण बघत आहोत वर्ण. वर्ण काय बघतो आपण, पहिले वर्ण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर या ठिकाणी मुद्दाम मी मूलध्वनी हा शब्द इथं वापरलेला आहे. का वापरला आहे, मूलध्वनी. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. लक्षात ठेवा, जर एखादी ग्लास वरून खाली पडला तर त्याचा जो आवाज झाला किंवा बाळाचे रडणे किंवा पक्ष्यांचे चिवचिवणे किंवा प्राण्यांचे भुकणे, मांजर म्याव करते किंवा गाई ढोरांचे हंबरणे, तर याला मूलध्वनी म्हणत नाही. तर ती फक्त झाली ध्वनी, ती फक्त काय झाली, ध्वनी झाली. पण ज्या ध्वनींना सांकेतिक रूप प्राप्त झालेले आहे, ज्या ध्वनींना सांकेतिक रूप प्राप्त आले त्याला आपण वर्ण म्हणतो. आणि म्हणून वर्णाची व्याख्या काय झाली की मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं, वर्ण असे म्हटले जाते. लक्षामध्ये. मग नंतर वर्णांपासून झालं अक्षर. पुढे काय आलं, अक्षर. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे, नष्ट न होणारे, जे नष्ट होऊ शकत नाही. तर जेव्हा अक्षराला म्हणजे वर्णाला जेव्हा स्वराची प्राप्ती होते, जेव्हा वर्णाला म्हणजे वर्ण म्हणजे आपण त्याला व्यंजन पण म्हणू शकतो, तर व्यंजनाला जेव्हा स्वराची प्राप्ती होते, स्वर, तर तेव्हा काय तयार होतो, अक्षर तयार होतं.
परंतु जोपर्यंत व्यंजनामध्ये स्वर मिसळत नाही तोपर्यंत त्याला अक्षर म्हणत नाही, तोपर्यंत तो काय असतो, तो अपूर्ण असतो. तो काय असतो, अपूर्ण असतो. तर अक्षराचा अर्थ काय झाला, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शब्द. काय बघणार आहोत, शब्द. बघा, अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात, शब्द असे म्हणतात. म्हणजे काही अक्षर एकत्र आले पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर त्यांचा काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. जर त्यांचा अर्थ निघत नसेल तर त्याला शब्द म्हणत नाही. जसं मी जर म्हटलं पतंग, तर अक्षरांचा इथं काय झाला, अर्थपूर्ण समूह झाला, त्याचा काहीतरी अर्थ तयार होतो. पण मी जर म्हटलं तपंग, तर याचा अर्थ निघत नाही, त्याला मी शब्द म्हणणार नाही. तर अक्षर एकत्र येऊन त्यांचा अर्थपूर्ण शब्द समूह तयार झाला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, तर त्याला आपण शब्द म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत वाक्य. तर इथं याची व्याख्या बघा कशी आहे. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. तर बघा, जसं अक्षरापासून शब्द तयार झाला तसं शब्दापासून काय तयार जातं, वाक्य तयार होतं. बघा, अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. अक्षराला जेव्हा स्वराची प्राप्त होती, म्हणजे व्यंजना जेव्हा स्वराची प्राप्ती होणार तेव्हाच ते अक्षर तयार होणार. आणि जेव्हा अनेक अक्षर एकत्र येतात, अनेक अर्थपूर्ण शब्दसमूह तयार करतात, अर्थपूर्ण एक शब्द तयार करतात. बघा, अनेक अक्षर ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस ते एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दसमूहाला जर एक अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार शब्द. आणि अनेक शब्द जेव्हा एकत्र येतात तर अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हटलं जातं, वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे अक्षरापासून निर्मिती झाली शब्दाची आणि शब्दांपासून निर्मिती झाली वाक्याची. लक्षामध्ये. तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्याकरण. काय बघणार आहोत, व्याकरण. व्याकरणाची व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्याकरण. तर बघा, भाषेला शास्त्रशुद्ध स्वरूप देण्याचे जे काम करतं, भाषेला शास्त्रशुद्ध स्वरूप देण्याचे जे काम करतं ते कोण करत असतं, ते व्याकरण करत असतं. व्याकरण जे ते भाषेमधल्या ज्या त्रुटी आहेत, जे एरर्स आहेत ते दूर करण्याचं काम कोण करत असतं, ते व्याकरण करत असतं. तर आपण यांना सगळ्यांना आपण आपल्या नोट्सच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. एक एक गोष्ट आपण या नोट्सच्या स्वरूपात आपण या ठिकाणी आपण बघूयात. तर सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी बघत आहोत वर्ण. तर वर्ण म्हणजे काय, तर बघा, वर्ण म्हणजे तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात म्हणून त्यांना ध्वनिरूपी सुद्धा म्हटले जातात. तर वर्णांना ध्वनी सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण पुढे बघतो अक्षर. तर अक्षर म्हणजे काय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. अक्षर म्हणजे काय, नष्ट न होणारे. नष्ट न होणारे जे असतात त्याला काय म्हटलं जातं, त्याला अक्षर असं म्हटलं जातं. पुढे आपण बघतोय व्याख्या शब्दाची. आपण कसली व्याख्या बघतोय, शब्दाची. तर अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हटले जाते. अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हटलं जातं, शब्द म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बघत आहोत वाक्य. तर वाक्य बघा काय आहे, पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हटलं जातं, वाक्य म्हटलं जातं. शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हटलं जाईल, वाक्य म्हटलं जाईल. त्याच्यानंतर आपण बघत आहोत व्याकरण. व्याकरण म्हणजे काय, व्याकरण. तर बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. आधी भाषा येते
आणि मग व्याकरण येते. जर तुम्हाला असा प्रश्न आला अगोदर भाषा आली का व्याकरण आले, तर अगोदर कोण आलं, अगोदर आली भाषा आणि मग तिचे काय झाले, व्याकरण तयार झाले. बघा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हटलं तर व्याकरण असं म्हटले जाते. तर अशा प्रमुख ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आता आतापर्यंत बघितलेल्या आहेत. तर यामध्ये अजून सुद्धा मी वर्णमालेला अजून सुरुवात केलेली नाही आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि लगेच नेक्स्ट व्हिडिओ बघायला सुरुवात करा. कारण की जोपर्यंत मी पुढचा व्हिडिओ बघत नाही, कारण की हा जो पहिला व्हिडिओ जो होता यामध्ये फक्त आपण ओव्हरऑल वरच्या ज्या गोष्टी त्या बघितल्या, परंतु खरी जी वर्णमालेला जी सुरुवात होते ती आता होणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. जय हिंद, जय भारत.